माण तालुक्यातील मार्डी इथं घाटगेमळा शिवारात विहिरीचं काम करत असताना विहिरीत पडून रावसाहेब देसाई या कामगाराचा मृत्यू। मार्डी येथील संजय देशमुख यांच्या शेतात नवीन विहिरीचं खोदकाम चालू होते। खोदकाम पूर्ण झाल्यावर दगडी कठड्याचे काम गेली 8 दिवस सुरू आहे। या विहिरीच्या कठड्याच्या बांधकामासाठी 6 ते 7 लोक बांधकाम करत होते। आज सकाळी नेहमीप्रमाणे 7 ते 7:30च्या सुमारास बांधकामास लोक विहिरीवर पोहोचले होते। काही जण कपडे बदलत होते। त्यावेळी रावसाहेब देशमुख अंदाजे वय वर्ष 65 हे घमेले व खोरे घेण्यासाठी कठड्यावरून चालले असताना अचानक तोल जाऊन विहिरीतील सपावर पडले व त्यानंतर पाण्यात पडले। अचानकपणे घडलेल्या प्रकाराने सगळेजण घाबरले। त्यातील दोघांनी लगेच पाण्यात उड्या मारून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण जास्त पाणी असल्याने ते सापडले नाही। तोपर्यंत विहीर मालक संजय देशमुख तिथे पोहोचले। त्यांनी लगेचच घडलेल्या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळवली। पोलीस पाटील यांनी लगेच पोलीस ठाण्यात माहिती कळवून घटनास्थळी गेले। गावातील काही युवकांच्या मदतीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले, पण त्यांचा मृत्यू झाला होता। सदर घटनेची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार, गोंदवले।